लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. संगमनेर तालुक्यातील साकूर महावितरण उपकेंद्राचे वरिष्ठ तंत्रज्ञानी शिंदोडी येथील रहिवाशी बाबूलाल अब्बास शेख हे 33 वर्ष 6 महिने महावितरणमध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेत. याबद्दल महावितरणकडून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी संगमनेरचे डेप्युटी इंजिनियर घुगे आणि साकूरचे सहाय्यक अभियंता राजेश कुमार झा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेलाय. ऑपरेटर अण्णासाहेब थेटे, प्रिन्सिपल ऑपरेटर आर कुंभार, बंडू खेमनर, रिजवान सय्यद, शेळके वायरमन, हुळावले वायरमन, प्रकाश फुलसुंदर, दीपक खेमनर, राजू शेख, संजू मधे, सागर धुळगंड, सुनील पारधी, बंटी मधे, सौ प्रीती, लखन तामशेट्टीवार, हर्षल गाडेकर, केतन गाडेकर, सरफराज तांबोळी, तोफिक मोमीन, सुरेश बाचकर यांचीही उपस्थिती होती. महावितरणमध्ये सेवा करताना कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांची मोलाची साथ मिळाली. बाबूलाल शेख यांनी अतिशय खडतर प्रवासातून शिक्षण करून शेतकऱ्यांच्या हितासाठी या नोकरीचा विचार केला आणि नोकरीबरोबरच सामाजिक क्षेत्रात नेहमी ते अग्रेसर राहिले. ही नोकरी त्यांनी शेतकऱ्यांसाठी पत्करली. शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं वरिष्ठ तंत्रज्ञ पद त्यांनी भूषवलं. महावितरणमध्ये काम करताना त्यांनी महावितरणचे अनेक पदं भूषवले आणि कामाची पावती म्हणूनच नाशिक झोनचे चीफ इंजिनियर यांच्यातर्फे बाबूलाल अब्बास शेख यांना सन्मानपत्र देऊन गौरवलं गेलं. तर साकूर पठार भागामध्ये महावितरणच्या माध्यमातून काम करताना सर्व वीज ग्राहक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जे सहकार्य मला केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असं बाबूलाल शेख यांनी म्हटलंय. आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या लाईटची सेवा नव्हती आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या काही माझ्यापुढे दिसत होत्या आणि म्हणून मी एक निर्णय घेतला की आपण इलेक्ट्रिशियनमध्ये जर नोकरी मिळाली तर आपल्याला भविष्य काही आपल्यासाठी जनतेसाठी मिळू शकतं. आणि म्हणून मी नाशिक येथे ITI पास झालो आणि त्यानंतर मी अहिल्यानगर येथे माझी जॉईनिंग 4 जानेवारी 95ला नगर येथे झाली आणि EC साहेबांच्या परवानगीनं मला पारनेर या ठिकाणी पारनेर हेडक्वार्टर देण्यात आलं आणि त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर मी 12 वर्ष पारनेर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक काम बघितले. काम करीत असताना त्या ठिकाणी मला सहकार्यांची, सामान्य वीज ग्राहकांची अतिशय चांगल्या प्रकारे साथ लाभली आणि त्यानंतर माझं प्रमोशन 12 वर्ष सेवा त्या ठिकाणी केल्यानंतर माझं प्रमोशन वडझिरे कक्षांतर्गत असिस्टंट लाईन म्हणून माझी निवड झाली. आळकुटी येथे मी 9 वर्ष अतिशय चांगलं काम केलं. त्या ठिकाणी मला त्या शेतकऱ्यांची, सामान्य एक ग्राहकांची मला चांगली साथ लाभली आणि त्यांच्या सहकार्याने मी चांगलं काम त्या ठिकाणी करू शकलो. आणि त्या ठिकाणी GFSचे जे काम योजना त्या ठिकाणी आली ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहिली योजना आळकुटी या ठिकाणी प्रथमतः माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः ते काम पूर्ण करू शकलो आणि नंतर लॉंग स्टेमध्ये माझी बदली अहिल्यानगर येथे झाली. अहिल्यानगरमध्ये भिस्तबा कक्ष अंतर्गत मी 1 वर्ष काम पाहिले आणि त्यानंतर मी वरिष्ठांच्या आशीर्वादाने विनंतीपूर्वक प्रयत्न करून त्यांनी मला संगमनेर डिव्हिजनमध्ये बदली केली
आणि संगमनेर डिव्हिजनमध्ये आश्वी येथे मी हजर झालो आणि आश्वी येथे मी 12 वर्षे चांगलं काम केलं आणि पर्यायी काही घरच्या परिस्थितीमुळे मी साकूर येथे आलो आणि ही सर्व्हिस करीत असताना मी प्रथमतः पारनेरमध्ये जॉईन झाल्यावर 1 वर्षातच मला संघटनेमार्फत तांत्रिक कामगार युनियनचं तालुका अध्यक्षपद देण्यात आलं आणि ते अध्यक्षपद मी स्वीकारल्यानंतर मला संघटनेच्या सभासदांची आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांची अतिशय चांगल्या प्रकारे मी त्यांना साथ देऊ शकलो, यात मला फार अभिमान वाटतो. आणि त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून तांत्रिक कामगार पतसंस्था या ठिकाणी मला संचालक म्हणूनही घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुढील कालावधीमध्ये तांत्रिक कामगार तांत्रिक कामगार पतसंस्थेचं इलेक्शन झाल्यानंतर मला त्याही ठिकाणी या पतसंस्थेला चेअरमनपद म्हणून देण्यात आलं. त्याही ठिकाणी मी संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अतिशय चांगलं काम केलं. संघटनेने मला माझ्या या कामाची पावती म्हणून शहर तथा ग्रामीण विभाग अहमदनगर उपाध्यक्ष म्हणूनही माझी निवड केली आणि असा एकूण कालावधी 33 वर्ष 6 महिने झाल्यानंतर मी आज महावितरणमधून सेवानिवृत्त होत आहे आणि ही सेवा पूर्ण करीत असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं मी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि एवढी मोठी सर्व्हिस करीत असताना माझे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी मला मोलाची साथ दिली. त्यांचे ऋण माझ्या डोक्यावरती आहेत आणि मीही त्यांचे ऋण कधी विसरू शकत नाही. असा हा माझा आयुष्यातला क्षण आहे आणि या ठिकाणी माझा साकूर कक्षांतर्गत राजेश कुमार झा साहेबांनी आणि आमचे प्रिन्सिपल ऑपरेटर असतील, लाईनमन असतील, माझे मित्र आदरणीय शेळके साहेब असतील, थेटे साहेब असतील, बंडू खेमनर असतील, दीपक खेमनर असतील, रिजवान सय्यद असतील, फुलसुंदर असतील, या सर्व मान्यवरांनी एक छोटेखानी सत्कार माझा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केला. ही मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढे माझ्याकडून काही नजर चुकीने मी त्यांना कधी काही बोललेलो असेल तर त्यांनी मला माफ करावं अशी मी ही विनंती करीत आहे. बाबूलाल अब्बास शेख यांनी चांगल्या प्रकारे काम केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शेतकऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी सर्वांचे आभार वरिष्ठ तंत्रज्ञ बाबूलाल शेख यांनी मानले. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.